ते दोघे डायनिंग टेबलवर जेवण करत असताना ती बोलली, त्याला माझा हात खूप मोठमोठे बिझनेसमॅन मागत होते आणि अजूनही. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी वीरने पटकन तिचा डावा हात रागात पकडला. ती दचकलीच. म्हणाली, काय करत आहात? सोडा माझा हात. ती त्याच्या हातातून हात सोडवून घेत म्हटली. तिने अतिशय रागात त्याच्याकडे पाहिलं. आता समोरून रामू येताना दिसला तसा तिने पटकन हात टेबलाखाली घेतला, पण त्याने तिचा हात सोडला नव्हता अजूनही. ती त्याच्या हातातून हात सोडवत म्हटली, हात सोडा, कोणी पाहतील. पण वीर काहीच बोलला नाही. त्याने तिचा हात तसाच रागात धरून ठेवलेला. कसे वागत आहात तुम्ही? कोणी काय विचार करेल? ती चिडून बोलली. रामू टेबलजवळ येऊ लागला तरी त्याने तिचा हात सोडला नाही. दोघांचे हात टेबलखाली होते म्हणून रामूला दिसले नाहीत. रामू, तू जा. वीरना काय हवं नको ते मी पाहते. रामूला जवळ येताना पाहून ती बोलली पटकन. तसा रामू निघून गेला. वीर, अहो, सोडा माझा हात, दुखतंय मला. आणि रामूने पाहिलं असतं तर ती रागात बोलली तरी तो शांत होता. ती म्हटली, किती हट्टी आहात ओ तुम्ही. मला भूक लागली आहे, जेवते मी. तुम्हाला जेवायचं नाहीये का? हात तर सोडा माझा. त्याने आता तर तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट केली. तिने मुद्दाम जेवायला सुरुवात केली. वीर न जेवता रागात तिच्याकडे पाहत होता. समोरून आऊसाहेब येताना दिसल्या तशी ती लगेच बोलली, वीर, अहो आऊसाहेब. तरी त्याने हात सोडला नाही तिचा. आऊसाहेब बोलल्या, वीर, तू लवकर आलास ते पाहून छान वाटलं आम्हाला. जेवण करा आरामात. आणि हा रामू कुठे गेला? तो काही इथे नाहीये. थांबा, मी पाठवते रामूला. नाही, नको आऊसाहेब, मी पाहते. वीरना काही लागलं तर, सखी पटकन बोलली. आऊसाहेब तिच्याकडे पाहून स्मित करून निघून गेल्या. सखी म्हणते, माझं मी जेवण करते, तुम्ही बसा. असेच माझा हात पकडून बोलून एक घास तोंडात टाकला तिने. पण तिला काही बरं नव्हतं वाटत असं जेवायला, कारण हातावरची त्याची पकड इतकी घट्ट होती की मनगट दुखायला लागलेलं. शेवटी तिने आता त्याला अपेक्षित असं उत्तर दिलं, कोणीही हात मागितला असला माझा तरी आता तो तुमच्या हातात आहे. मी तुमचीच आहे. तेव्हा कुठे त्याने तिचा हात सोडला. दुखवलेलं मनगट पाहत तिने हात मांडीवर ठेवला. वीर जेवू लागला. ती गुणी बायकोसारखं त्याला आणखी काही हवं का विचारत होती. त्याचे जेवण उरकल्यावर तो रूममध्ये निघून गेला. तिने सर्व आवरलं. झालं का वीरचं जेवण? पुन्हा आऊसाहेबांचे शब्द तिच्या कानावर पडले. हो, झालं यांचं जेवण. ते रूममध्ये गेलेत आराम करायला. ती हलकं हसून चेहऱ्यावर ठेवून हळू आवाजात बोलली. तीही आता रूममध्ये चाललेली, पण त्याचं काही वेळापूर्वीचं वागणं आठवून मनात धडधडत होतं. तिच्या हातात पाण्याची बॉटल घेऊन ती रूममध्ये आली. ती टेबलवर बॉटल ठेवताना त्याचं लक्ष तिच्या काळ्या निळ्या पडलेल्या हाताच्या मनगटावर गेलं. ड्रॉवरमधून मलम आण, मी लावून देतो, तो म्हणाला. काही नको, तिने राग दर्शवत म्हटलं. लावून देतो म्हटलं ना, तो पुन्हा म्हटला. त्याची गरज नाही, ती हट्टाने बोलली. तिच्या रागीट चेहऱ्याकडे पाहून तो आता तिच्या मनगटावर फुंकर घालत होता. सखीच्या डोळ्यांच्या पापण्या तिच्याही नकळत मिटल्या गेल्या, पण लगेच भानावर येत त्याला बोलली, खूप हट्टी आहात तुम्ही. तुला हवं तसं समज, त्याने तिच्याकडे पाहत म्हटलं. ती काही न बोलता त्याच्या समोरून निघून गेली. दुसऱ्या दिवशी वीर बेडवर झोपलेला. तो कपाळावर हात चोळत होता. डोकं खूप दुखत असावं त्याचं. ती रूममध्ये आली तसा तो लगेच बोलला, तिला कपाळ दाबून दे. तिने चकित होऊन आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो बोलला, काहीतरी लावून दे कपाळाला. डोळे मिटूनच बोलला तिला. एवढं हक्काने त्याने सहजच बोलावं याचं तिला आश्चर्य वाटलं. क्षणभर ती उभीच राहिली, त्याच्याकडे पाहत तशीच. शेवटी काही न सुचून ती बेडवर बसली. तिने हळूच त्याच्या कपाळावर हात ठेवला. हळुवारपणे त्याचं कपाळ तिने दाबून दिलं. त्याच्या चेहऱ्यावर बरं वाटत असल्याचे भाव उमटले. तशी ती उठून जायला लागली. त्याने पटकन तिचा हात धरला. तिच्या हृदयात धडधड होऊ लागली. वीर, सोडा ना हात. काही चुकलं असेल माझं तर तसं सांगा. त्याने तसाच तिचा हात धरून ठेवलेला. हात धरून डोळे मिटून तो तसाच झोपलेला. ते पाहून ती म्हणाली, काय आणि किती हट्टीपणा आहे हा.
ऐकलं ना मी तुमचं, डोकं दाबून दिलं मी. असं करून हाताचं चुकलं का काही? ती बोलली तरी त्याने तिच्या हातावरची पकड सैल नव्हती केली. आता चक्क सखीच्या हृदयाची धडधड वाढलेली. मनात बोलली, कसे आहात वीर तुम्ही? कळायला काही मार्गच नाही. तिने दुसरा हात त्याच्या कपाळावर ठेवला आणि त्याला विचारलं, दुखतच आहे का अजून तुमचं डोकं? तसं त्याने बंद डोळे उघडले. हो दुखतंय, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. ती म्हणाली, तुमची झोप झाली की बरं वाटेल. ती हळूवार डोकं दाबून देऊ लागली पुन्हा त्याचं. त्याने तिचा पकडलेला हात सोडला. मी का बरं ऐकते यांचं? यांनी माझा अपमान केला ते विसरली का मी? तिला तिच्याच वागण्याचं आश्चर्य वाटून मनात बोलली ती. दुपारनंतर ती त्याच्यासोबत कारमध्ये बसून तिच्या बाबांकडे निघालेली. कारमध्ये बसताच त्याचा फोन वाजला. जागृतीचा होता. एक क्षण विचार करून त्याने तो उचलला. बोल, तो बोलला. तसं तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. थोडा वेळ तिच्याशी बोलून वीरने कॉल कट केला. तशी ती लगेच बोलली, उगाच आले ना सोबत? तुम्हाला अडचण झाली असेल माझी? बोलून ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. पण तिच्या बोलण्यावर रागवायचं सोडून तो गालात हसला. काही न बोलता तो थोडं सरकला तिच्या बाजूला आणि तिच्या हातावर हात ठेवणार तर तिने तिचा हात बाजूला केला. पुन्हा तो तिच्या हातावर हात ठेवणार तर पुन्हा तिने तिचा हात बाजूला केला. त्याला हातावर हात ठेवून नाही दिला तिने. तो रागात होता पण काही न बोलता शांत बसला. आता ती कारमधून उतरू लागली. ती उतरताना तो म्हणाला तिला, तू हो पुढे, मी काहीच वेळात येतो. ती काही बोलणार तर तो म्हणाला, ड्रायव्हर चला इकडे. पार्टी सुरू झाली तरी वीर आला नाही. तिचे बाबा तिला खूप शुभ घरची लक्ष्मी मानायचे म्हणून ते अनेक गोष्टींची सुरुवात तिच्या नावाने किंवा तिच्या हाताने करायचे. आजही या नवीन जोडप्यापासून पार्टीची सुरुवात व्हावी अशी त्यांची इच्छा होती. पण वीर नव्हता आला पार्टीत. आता तिला राग अनावर होऊन तिने त्याला फोन लावला. कुठे आहात ओ तुम्ही? सर्व वाट बघत आहेत वीर तुमची, या लवकर. येतो तो म्हणाला. कॉल कट झाला. ती बाबांना म्हणाली, येतील ते लवकरच. मनात बोलली, मी दुपारी यांना बोलले नाही ना या चला असं? कळत नाही का मला? सर्व स्वतःला हवं तसं करून घेतात. पार्टी संपताना वीर आला. तिच्या आईबाबांनी त्याचं स्वागत केलं. मनात भयंकर राग होता तिच्या, तरी सर्वांपुढे तिने खोटं स्मित केलं. आता तो तिच्या बाजूला येऊन बसला. संपत आली पार्टी? ती रागात बोलली त्याला. हो का? एवढंच म्हटलं त्यांनी. सर्व काही उरकतच आलं होतं. पण आता तिला आणि वीरला स्टेजवर बोलवलं. सर्वच होते तिथे, त्यामुळे दोघेही स्मित करत जोडीने स्टेजवर आले. त्याने तिचा हात पकडला तशी ती मनात दचकली, पण स्मित करत सर्वांकडे पाहू लागली. बोलली, हळूच त्याला सोडा माझा हात. सोबत चालायचं आहे आपल्याला फक्त. त्यासाठी हात कशाला धरायला हवा? तो काही न बोलता चालू लागला. दोघेही चालत पुढे आले तशी ती म्हणाली, आता खूप झालं, सोडा हात आता तरी. रागवलीस ती? त्याने तिच्याकडे रोखून पाहिलं. त्याच्या नजरेने तिला कळलं की तो आता सहजासहजी नाही सोडणार तिचा हात. ती मनात विचार करत होती की हे इतके हट्टी आहेत की विचारही करणार नाहीत आपल्याविषयी कोण काय म्हणतील याचा. स्टेजवर त्यांना एकमेकांविषयीचे प्रश्न विचारले. त्यांची उत्तरं दोघांनाही करेक्ट देता आली नाहीत. पण डोळ्यांवर पट्टी बांधून 3 बायकांमधून तिला ओळखायचं होतं ते मात्र त्याने अचूक ओळखलं. काही अंतर ठेवूनच थांबली ती त्याच्या बाजूला. तो म्हणाला, केव्हा आटपेल पार्टी? तिने म्हटलं, का? का म्हणजे जायचं नाही का मला? बिझनेस काम आहे माझं. ती म्हणाली, जाताना सांगून जा बाबांना. सांगून जा म्हणजे? तो बोलला. म्हणजे काय? मी नाही येणार आहे, राहणार आहे इथे काही दिवस. मला नाही बोललीस तू? चेहऱ्यावरचे भाव बदललेले त्याचे. आऊसाहेबांना सांगितलं मी. बाबा सांगतीलच तुम्हाला मी इथे राहणार आहे ते, ती म्हणाली. एक क्षण तो तिच्याकडे पाहत राहिला. काय आहे त्याच्या मनात ते कळत नव्हतं काहीच तिला. तो म्हणाला, तिला बोलायचं आहे मला तुझ्याशी, बाजूला चल. बोलताना रोखून पाहत होता तिच्याकडे. दोघांनीच असं पार्टीतून बाजूला जाणं तिला बरोबर नाही वाटलं आणि तिची इच्छासुद्धा नव्हती. मला नाही यायचं, ती बोलली. यावं लागेल, तो बोलला. बोलायचं आहे तुझ्याशी, चल, तो ठामपणे बोलला.
जे बोलायचं आहे ते इथे बोला, ती हट्ट करत बोलली. इथे शक्य नाही, खूप आवाज आहे इथे. चल बाजूला, तो बोलला. माझी इच्छा नाही येण्याची, ती बोलली. पार्टीत मान टिकावा वाटत असेल तुला तर चल, तो रागाने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत बोलला. क्षणभर तीही रागाने रोखून पाहत होती त्याच्याकडे. मनात बोलली, काय आहे यांच्या मनात? यांनी माझं नाही ऐकलं तर? नाईलाजाने ती त्याच्यासोबत गेली. बोलली तोऱ्यात त्याला, बोला लवकर. थांबणार नाही इथे जास्त वेळ मी, ती आजूबाजूला पाहत बोलली त्याला. निघायचं आत्ताच्या आत्ता इथून जाण्यासाठी, तो बोलला तिला. मी बोलले आहे तुम्हाला, मी इथे थांबणार आहे. तुम्ही म्हणाल तसं मी ऐकणार नाही. मला सांगितलं नाहीस तू तसं आधी. का सांगायचं मी? लग्नासाठी डाव खेळला गेला माझ्यासोबत, हे मी विसरणार नाही म्हटलं होतं तुम्हाला. आणि तुम्ही म्हटलं होतं की तू हवं तसं जगायला मोकळी आहेस. म्हणून काय तुला मोकळं जगायचं आहे का? मोकळं व्हायचं आहे का? त्याने स्पष्टच विचारलं तिला. मोकळं तर जगणारच आहे, आणि व्हायचं का ते नंतर सांगेन, तिने दीर्घ श्वास घेत सांगितलं. नंतर केव्हा? प्रोजेक्टवर सही झाल्यावर का? तो बोलतो. ती काही न बोलता रागात श्वास घेत दुसरीकडे पाहत राहिली. तूही तुझ्या बाबांसारखीच फायदा बघत आहेस. तू आपल्या नात्यात माझ्यासोबत तुम्ही सगळे डाव खेळलात तो फायद्यासाठीच ना, ती बोलली. आपल्यात नातं नाहीच आहे, खेळ आहे नुसता. तशात त्याने रागात मुठी आवळला. खेळ आहे का? ठीक आहे मग, खेळ समजून खेळ पूर्ण करू ना. इथे थांबून डाव खेळत आहेस का तू माझ्यासोबत? तुम्ही हक्क का गाजवत आहात माझ्यावर? माझ्या माहेरी थांबू शकत नाही का मी? तो विचारतो. कधी येशील? ठरवलं नाही मी. असं कसं मी हक्क गाजवायचा नाही आणि तू मात्र मनमानी करायची? खेळ माझ्या पद्धतीने खेळायला लावू नकोस मला. मग मी विचार करत नसतो, संतापून बोलला वीर. ती मनातून दचकली आहे ते तिने त्याला दाखवलं नाही, पण भीतीने हृदयात खूप धडधडत होतं तिच्या. ती म्हणाली, बोलवत आहेत आपल्याला, तिकडे चला. तो म्हणाला, आधी उत्तर दे, नाहीतर आत्ताच विचारतो तुझ्या बाबांना हा खेळ आहे असा विचार करत. कन्यादान केलं का तुम्ही मुलीचं? काही काय बोलत आहात तुम्ही? मग उत्तर द्या आत्ताच. मी तुला धमकवत नाही तर खरंच आता लगेच मी बोलेल तुझ्या आई-वडिलांशी. तशी ती म्हणाली, येईल एका आठवड्याने. झालं समाधान तुमचं? त्याचा निश्चय आणि हट्टी स्वभाव ओळखून ती बोलली. नाही झालं, उद्या लगेच ये. ती म्हणाली, उद्या लगेच? ऐकणार नाही मी तुमचं. माहेरी राहिल्यासारखं तरी वाटेल का? उद्या ये परत, तो बोलला. तशी ती हतबल होत बोलली, बरं दिसत आहे का असं आपण पार्टी सोडून इथे थांबणं? तूच मनमानी करत आहेस म्हणून इथे थांबावं लागतंय, तो बोलतो. तुम्ही मनमानी नाही करत आहात का? ती बोलते. तुला आज राहण्याची परमिशन देत आहे मी तुझ्या माहेरी. म्हणजे मी नाही तुम्हाला विचारलं राहू का असं? तू आऊसाहेबांना विचारलं तेव्हा त्यांनी नक्की म्हटलं असेल की वीरला विचार, उद्या परत ये. ती म्हणाली, उद्या नाही जमणार. उद्या माझ्या मैत्रिणींचं लग्न आहे. परवा दिवशी हळद आहे. नंतर लग्न, रिसेप्शन, नंतर मैत्रिणी भेटणार आहोत सर्व. तसा तो बोलला. बंगल्यातून नाही जाता येत का? बंधन घातले का कोणी तुझ्यावर तिथे? ती बोलते, तिथे किती प्रश्न असतात बाहेर पडण्यासाठी. इथे मोकळी राहील मी. 2 दिवस बस, फक्त 2 दिवस, तो बोलतो. वीर पण, ती बोलते. ते 2 दिवस पण फक्त एका अटीवर. काही अट वगैरे मान्य करणार नाही मी. काही जबरदस्ती आहे तुमची, ती बोलते. मग आता बोलतो मी तुझ्या आई-वडिलांसोबत. प्रोजेक्टवर सही होतोपर्यंत ठेवून घ्यायचं आहे का तुला इथे ते? 6 महिने सही नाही करणार प्रोजेक्टवर. वीर, किती किती निर्दयीपणे खालच्या पातळीवर डाव खेळत आहात तुम्ही. खेळताना विचार नाही करत मी. काय अट आहे तुमची, तिने विचारलं. गिव्ह मी ए किस, त्याने म्हटलं. तशी सखी दचकलीच. अविश्वासाने पाहिलं तिने त्याच्याकडे लगेच, आणि तोंड देखील फिरवलं. तिचे हार्ट बीट्स वाढलेले. मनात चालू झालं, असं कसं सरळ म्हणत आहेत हे? किती ती मनमानी करत आहेत, किती वाईट डाव खेळत आहेत. राग येत होता तिला त्याचा. धाडस एकवटून ती बोलली, मी जाते पार्टीत. मग थांबायचं नाही इथे, तो बोलला. जबरदस्ती
चालवून घेणार नाही मी, ती म्हटली. जबरदस्ती करायची असती ना तर म्हटलं नसतं आता मी म्हणतोय तुला. नाही, मुळीच नाही मिळाला उत्तर जाते मी. तुम्ही या. त्याच्याकडे न पाहताच ती जाण्यास निघत बोलली. तो तिथेच तिच्याकडे रोखून पाहत थांबला. तो मागून येईल असा विचार करत ती पुढे निघून गेली. पण मागे वळून पाहिलं तर तो तिथेच उभा होता. तो आलाच नव्हता. खूप वेळ झाला तरी तो आला नव्हता पार्टीत. आता मात्र ती मनातून अस्वस्थ झाली. बाजूला होत त्याला फोन केला. या ना पार्टीत, ती बोलली त्याला. निघतो आहे मी, तो बोलला. का निघत आहात? अजून जेवणही नाही केलं तुम्ही? तू जेवली की झालं ना एकच मग? किती जिद्द धरून बसला आहात? किती हट्ट करता? तुझा हट्ट ऐकतो ना? राहते आहेस ना 2 दिवस? मग माझं का नाही ऐकत? काहीच वाटत नाही का असं म्हणायला? तुमचं व्यक्तिमत्व तरी बघा, ती चिडत बोलली. तू पाहते आहेस ना माझं व्यक्तिमत्व? मग कळायला हवं तुला नकार देताना, वीर स्पष्ट बोलला. सखीने काही न बोलता रागात फोन कट केला. वीर आता तिच्या बाबांजवळ आला. सखी श्वास रोखून धडधडत्या हृदयाने बघत होती त्यांच्याकडे. अर्जंट आहे, जावं लागतंय, तो बोलला. ती दुरूनच बघत होती. ते काय बोलत आहेत ते तिला कळत नव्हतं, म्हणून ती आता त्यांच्या जवळ आली. तिला पाहून बाबा म्हणाले, वीर निघत आहेत सखी. बाबा म्हटलं मी त्यांना, पण त्यांना अर्जंट आहे. तसा तो लगेच बोलला, तुमच्या लाडक्या मुलीला एन्जॉय करू द्यात. ती तर म्हणते प्रोजेक्टवर सही झाल्यावरच येईल. तसं तिच्या आईबाबांनी तिच्याकडे आश्चर्य आणि अविश्वासानेही पाहिलं. मग सावरत हलकंसं हसत बाबा बोलले, कळत नाही हो तिला, लहान आहे ना ती अजून. ती मनात कसे आहात वीर तुम्ही? कोणत्याही गोष्टीला अपमान समजून हट्टाला पेटता. असू द्या, राहू द्या हिला इथेच. माझं काही म्हणणं नाही, वीर बोलला. नाही, असं काही नाही, येईल ती, तिचे बाबा बोलले त्याला. तो निघाला तशी सखी त्याला दारापर्यंत सोडते असं दाखवत त्याच्या मागे येत बोलली, जेवण तर करा. तो बोलला, नाही. असं कसं काही वागायला लावतात? बरोबर आहे का हे? माझ्यासाठी तो विषय संपला आहे आता, त्याने चालतच तिच्याकडे पाहत म्हटलं. कसा संपला? बाबांना म्हणाला तुम्ही? ती बोलत होती तर तो विषय संपला ना, मोठ्याने बोलला. हो, बरंच आहे ना तुम्हाला. आता तुमची खेळी लक्षात आलीये माझ्या. प्रोजेक्टवर सही होईपर्यंत मी इकडे राहायचं. मग प्रश्नच येत नाही जागृती आणि तुमच्याविषयी मला काही कळण्याचा. तिने आता रागात शेवटी अस्त्रच वापरलं तिचं. वीर एकदम शांत झाला तिच्या बोलण्याने. तिच्याकडे पाहत तो बोलला, मी उद्या ये म्हणत होतो तुला. न येण्याचा हट्ट तुझाच होता. आता त्याने म्हटलं 2 दिवसात नव्हती यायला तयार, अट मान्य करून, म्हणून बाबांना म्हटलं तुझ्या. तुला काय समजायचं ते समज, मी विचार नाही करत जास्त. तुम्ही म्हटलं आणि लगेच कशी अशी अट मान्य करणार मी, ती बोलली. सूट बदलायला जातोय वर, तेवढा अवधी देतोय विचार करायला मी तुला. नाही आलीस रूममध्ये तर नको येऊस 2 दिवसातही. मग राहा किती दिवस, वीर बोलून वर निघून गेला. सूट बदलून तो निघणार तोच ती आली दाराजवळ. भिंतीला टेकून उभी राहिली. त्याच्याकडे बघायचं टाळत होती. ती राग मनात दाबत उभी होती. शांत हळूवार पावलं टाकत वीर तिच्या जवळ आला. तिच्याकडे एकटक बघत राहिला तो. स्वतःचे दोन्ही हात त्याने तिच्या दोन्ही बाजूला भिंतीवर ठेवले. धडधडत्या हृदयाने ती श्वास घेत खाली पाहत राहिली. दडपण, राग सारं हृदयात साठलेलं तिच्या. त्याचा चेहरा जवळ आला तिच्या तसं आपसूक डोळे मिटून घेतले तिने. त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवले. त्याचे ओठ अगदी जवळ आलेले तेव्हा तिला श्वास थांबतील काय असं वाटत होतं. त्याच्या ओठांचा हलकासा स्पर्श तिच्या ओठांना झाला. सखीच्या ओठांच्या पाकळ्या थरथरल्या. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने त्याचे ओठ आतुर जाणवले तिला. अंगावर शहारे आल्याने पापण्या तिने अधिकच गच्च मिटून घेतल्या. त्याच्या श्वासाशिवाय, ओठांच्या हलक्या स्पर्शाशिवाय काही जाणवत नव्हतं तिला. या क्षणी ओठ थरथर कापत होते तिचे. वीरने हलकंसं टच केलेलं. डीप किस न करताच त्याचा चेहरा बाजूला केला त्याने. डोळे मिटलेल्या तिला भानावर यायला काही क्षण लागले. एकदम दचकून तिने डोळे उघडले. बावरून ती पाहू लागली त्याला. हृदयाची धडधड
कमालीची वाढलेली तिच्या चेहऱ्याकडे पाहत गालात स्मित करून तो रूममधून बाहेर पडला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.